नमस्कार. तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांना ऐकवते आहे शिवलीलामृत महात्म्य या पोथीमधला 11वा अध्याय. ज्या भक्तांना पूर्ण पोथी वाचण्याला जमत नसेल त्यांनी हा 11वा अध्याय तरी जरूर वाचावा किंवा ऐकावा. आणि हा श्रावण महिना तर शंभू महादेवांच्या भक्तीसाठी खूपच पवित्र असा मानला गेलेला आहे. तर चला आपण 11वा अध्याय ऐकून घेऊयात. ओम नमः शिवाय अशी प्रार्थना करून शिवलीलांचे अमृत प्राशन करताना सर्वच भक्तांना अतिशय आनंद प्राप्त होत असतो. म्हणून जे नर शिवपूजनात दंग होऊन राहतात ते नरश्रेष्ठ होत असतात. आणि शिवपूजनामध्ये रुद्राक्षाचे आगळेवेगळे असे महत्त्व आहे. कारण जो कोणी 1000 रुद्राक्ष शरीरावर धारण करतो तो स्वतःच शंकर रूप होत असतो. त्याच्या केवळ दर्शनानेही अनेक जण तरतात. 16 रुद्राक्ष नेहमी हातात बांधावेत. एक रुद्राक्ष जटेत बांधावा आणि त्यावरून रोज स्नान करावे, म्हणजे त्या व्यक्तीला त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्य मिळते. 12 रुद्राक्ष आपल्या हाताच्या मनगटात बांधावेत. गळ्यात 32 रुद्राक्ष बांधावेत. जटेभोवती 24 व 6 रुद्राक्ष कानात बांधावेत, म्हणजे तो नर संपूर्ण निर्दोष असतो. 108 रुद्राक्षांची माळ नेहमी गळ्यात घालावी. एकमुखी रुद्राक्षांची मनोभावे नित्यपूजा करणारा अतिशय भाग्यवंत होतो. पंचमुख, 6 मुख, 8 मुख, 14 मुख असलेला रुद्राक्ष लक्ष्मी देणारा असतो. रुद्राक्ष मण्याने रोजच्या रोज केलेला प्रत्येक मंत्र यशस्वी होतो. अशा भगवान शंकरांच्या आवडत्या रुद्राक्षांचा महिमा फार मोठा असा आहे. सुंदर पतिव्रता गोड बोलणारी स्त्री जर पूर्वजन्मींचे पुण्य असेल तरच एखाद्या व्यक्तीला पत्नी म्हणून लाभते. श्रीमंत, विद्वान आणि गुणी मुलगा पूर्वजन्मींचा पुण्यसंचय असेल तरच प्राप्त होतो. तसेच सर्वज्ञानी, कृपावंत, तपाचारिणी आणि शिवभक्त असा गुरु, हुशार, गुरुवर अढळ निष्ठा व श्रद्धा ठेवणारा, उदार असा शिष्य आणि क्षमाशील असणारा पुढारी हे सारे नेहमी पूर्वपुण्याईनेच लाभत असतात. सांगणाराकडे पूर्ण लक्ष देऊन ऐकणारा श्रोता, उदार असा यजमान, कुलीन व श्रेष्ठ घराण्यात जन्म, सुंदर, सुडौल आणि आरोग्यसंपन्न शरीर हे सर्व पूर्वपुण्याईनेच प्राप्त होत असते. असो, फार वर्षापूर्वी काश्मीरमध्ये भद्रसेन नावाचा एक राजा राज्य करीत होता. त्याच्या दरबारामध्ये एक अतिशय हुशार व चतुर प्रधान होता. राजा व प्रधान दोघेही अतिशय सद्गुणी होते. दोघांचीही भगवान शंकरांवर अतिशय भक्ती होती, श्रद्धा होती. भद्रसेन राजाला आणि प्रधानाला शंकरांची आराधना केल्यानंतरच पुत्र झाले. राजपुत्राचे नाव होते सुधर्म आणि प्रधानपुत्राचे नाव होते तारक. दोघेही बालपणापासूनच आपल्या वडिलांप्रमाणे शिवभक्त होते. त्यामुळेच ते एकमेकांचे मित्र बनले. लहानपणापासूनच त्यांची वैराग्यवृत्ती दिसून येत होती. दोघे कुमार 5 वर्षांचे. त्यांच्या मातापिता दासदासी त्यांना उत्तम वस्त्रे नेसवत असत, तऱ्हेतऱ्हेचे अलंकार घालीत असत, अत्तरे लावीत असत. पण हे दोन्ही कुमार ते सर्व काढून फेकून देत आणि आपल्या सर्व अंगाला भस्म फासून रुद्राक्षांच्या माळा गळ्यात घालीत असत. एका बाजूला एकांतात एकटे बसून शिवस्मरण करणे त्यांना फार आवडत असे. प्रधान आणि राजा हे दोघेही आपल्या मुलांचे हे असे वागणे पाहून फार आश्चर्यचकित होत. त्यांना वस्त्रे आभरणे का आवडत नाहीत हे त्यांना काही केल्या समजेना. त्यांच्या अंगाचे भस्म पुसून त्यांना चांगली वस्त्रे बळेबळेच नेसवली, अनेक उत्तम असे दागदागिने घातले, तर हे कुमार ते सर्व आपल्या अंगावरून उतरवून ब्राह्मणांना दान करून टाकीत असत. राजाने दोघांना शिक्षा करून पाहिले, मारून पाहिले, दोघांना एकमेकापासून दूर ठेवले, पण दोघे आपले व्रत सोडित नसत, शिवस्मरण सतत चालू ठेवीत असत. राजा आणि प्रधान दोघेही अतिशय चिंतातूर झाले होते. एके दिवशी पराशर ऋषी आपल्या सर्व गोतावळ्यासह काश्मीरला आले होते. पराशर ऋषी हे ज्ञानाने खूपच श्रेष्ठ होते. त्रिकालज्ञानी असे होते. ते श्रेष्ठ अशा वसिष्ठ मुनींचे नातू होते. त्यांच्या काळात यज्ञकार्यात राक्षस अडथळे आणीत. त्यांनी राक्षस सत्र केले होते. पूर्वी ज्याप्रमाणे माणसे सर्वत्र वावरतात त्याप्रमाणे सगळीकडे मोठ्या प्रमाणात राक्षस वावरत होते. त्यांच्या सान्निध्यात आलेल्या सर्व प्राणीमात्रांना त्रास देत होते. म्हणून यज्ञ करून पराशर ऋषींनी सर्व राक्षसांचा नाश केला.
जनमेजय राजाने सर्पयज्ञ चालवला असताना ज्याप्रमाणे अस्तिक ऋषींनी मध्ये पडून तो थांबवला आणि सर्व सर्पकुळांचा नाश होऊ दिला नाही, त्याप्रमाणे पुलस्ती मुनी पराशर ऋषींच्या राक्षस सत्राच्या मध्ये पडले. म्हणून पराशर ऋषींचा राक्षस यज्ञ थांबला. त्यामुळे रावण, कुंभकर्ण वगैरे सारेच राक्षस वाचले. ब्रह्मदेवावर राग करून जेव्हा विश्वामित्रांनी आपली प्रतिसृष्टी निर्माण केली होती, तेव्हा पराशर ऋषींनी त्या बलाढ्य प्रतिस्पर्ध्याला अतिशय जर्जर केले होते. असे हे श्रेष्ठ ऋषी आता भद्रसेनाच्या राज्यात आले. पराशर ऋषींचा नातू शभयोगींद्र भद्रसेन राजाचा कुलगुरू होता. ऋषी आपल्या नगरीत आल्याची बातमी कळताच राजा व प्रधान धावत धावत त्यांना सामोरे गेले. ऋषींची यथासांग पूजा करून सर्वांना वस्त्रालंकार देऊन मोठ्या मानाने त्यांना आपल्या घरात घेऊन आले. नंतर राजाने पराशर ऋषींना नमस्कार केला व म्हटले, मुनिराज, आमचे हे दोन्ही पुत्र या वयात एकदम विरक्त झाले आहेत. त्यांना चांगले अलंकार आवडत नाहीत. रुद्राक्ष आणि भस्मलेपन मात्र अतिशय आवडते. ते दोघे नेहमी एकांतात बसतात. दांडगाई अजिबात करत नाहीत. राजविलास दोघांनाही आवडत नाही. हत्तीच्या सजवलेल्या सुंदर अशा अंबारीत ऐटीत बसायला आवडत नाही. अशा तऱ्हेने विरक्तीने शिवभक्ती केली तर मग आमच्यानंतर पुढे राज्य कसे करतील याची आम्हाला फार फार काळजी पडली आहे. तेवढ्यात राजा आणि प्रधानांचे ते दोन्ही कुमार तेथे आले. पराशर ऋषींनी त्यांच्याकडे टक लावून पाहिले. तळपणाऱ्या सूर्यचंद्राप्रमाणे दोघे खूप खूप तेजस्वी दिसत होते. पराशर ऋषींनी दोघांना आपल्या जवळ घेतले आणि ते राजाला म्हणाले, हे दोघे असे विरक्त आणि शिवभक्त का आहेत ते तुला सांगतो, ते तू ऐक. फार फार वर्षापूर्वी या काश्मीर देशातच नंदीग्राम नावाचे एक फार मोठे शहर होते. त्या शहरात महानंदा नावाची एक वेश्या राहत होती. महानंदा दिसायला अतिशय सुंदर होती. प्रत्यक्ष मदनसुद्धा तिला पाहून वेडावेल अशी तिची काया खूप नाजूक आणि अतिशय डौलदार होती. तिची आई आणि भाऊ असे दोघेजण तिच्याजवळ राहत असत. तिची हिरे माणके लावून बनवलेली शय्या, सुंदर सजवलेला पलंग, त्यावर अत्यंत मुलायम राजशय्या, चंद्राच्या किरणांसारखा अतिशय शीतल प्रकाश त्यावर सांडलेला अशी सुंदर होती. तिचे गोठे गायीगुरांनी गच्च भरलेले होते. दारात उत्तम प्रतीचे हत्ती झुलत होते. तिच्या गायनाने किन्नरसुद्धा थक्क होऊन स्वस्थ बसत असत. तिची नृत्यकला पाहून सर्व राजे माना डोलावून तिला दाद देत असत. तिच्याशी एकदा तरी का होईना रतिक्रीडा करायला मिळावी, तिचा सहवास थोडा वेळ का होईना मिळावा यासाठी मोठमोठे राजे तिच्या दारी तिष्ठत बसत असत. महानंदा वेश्या असूनही अतिशय पतिव्रता वृत्तीची होती. एकदा का तिने एका पुरुषाला शब्द दिला की तो त्याचा एक दिवस पुरा होईपर्यंत प्रत्यक्ष इंद्रालाही वश होणे शक्य होत नसे. भगवान शंकरांची तर ती निस्सीम भक्त होती. तिचा स्वभाव अतिशय दानशूर आणि खूप खूप उदार असा होता. सोमवार, प्रदोष, शिवरात्र ही व्रते ती नेहमी मनापासून नियमितपणे करीत असे. ती आपल्या घरी अन्नछत्र चालवीत असे. रोज लक्ष बिल्वपत्रांनी ती शंकरांची पूजा करीत असे. ब्राह्मणांकडून शंकरांवर अभिषेक करीत असे. दारी आलेला याचक जे काही मागेल ते महानंदा त्याला देत असे. श्रावण मासात कोटी कोटी लिंगे करवून घेत असे. या महानंदेने आपल्या घरी एक कोंबडा आणि एक माकड पाळले होते. त्यांच्या गळ्यात सुद्धा रुद्राक्षमाळा घालून ती त्यांना नृत्य करायला शिकवित असे. तिची जी नृत्यशाळा केलेली होती त्यात तिने एक सुंदर शिवलिंग स्थापले होते. त्या दोघांना ती नेहमी शिवासमोरच बांधून ठेवीत असे. ब्राह्मण पुराण सांगत त्यावेळी हे दोघे जण लक्ष देऊन ऐकत असत. मग त्यानंतर महानंदा त्या दोघांना सोडून देत असे आणि आपण स्वतः भान हरपून शंकरांसमोर नृत्य करीत असे आणि कुक्कुट मरकट या दोघांनाही कौतुकाने नाचायला लावत असे. त्यांच्या दोघांच्याही गळ्यावर कपाळावर ती प्रेमाने नित्य नियमितपणे भस्म चर्चित असे. याप्रमाणे महानंदेबरोबर या दोन्ही प्राण्यांनाही आपोआप शिवभजन घडत होते. एक दिवस स्वतः महादेव महानंदेचे सत्व बघण्यासाठी तिच्या पतिव्रतेची परीक्षा घेण्यासाठी नंदीग्राम गावी आले. त्यासाठी त्यांनी रूप बदलले आणि सौदागराचा वेश धारण करून शंकर महानंदेच्या घरी गेले. सौदागराच्या रूपातील शंकरांचे रूप पाहून महानंदा अगदी पार वेडावली. तिने सौदागराला आत बोलवले. सौदागराची आदराने चौकशी करून तिने त्याला आपल्या मंचकावर अतिशय प्रेमाने हात धरून बसवले. सौदागराच्या एका हातात एक अतिशय बहुमूल्य व सुंदर असे रत्नकंकण होते.
ते इतके तेजस्वी होते की ही वस्तू पृथ्वीवर तयार झालेली नाही हे कोणाही पाहणाऱ्याच्या लक्षात येत होते. महानंदा त्या कंकणाकडे पाहत होती. तिच्या मनातील ही भावना बरोबर ओळखून सौदागर रूपी शंकरांनी ते कंकण काढून तिच्या हातात घातले. त्याबरोबर ती अतिशय आश्चर्य व हर्ष झाल्याने म्हणाली, तुम्ही मला हे पृथ्वी मुलाचे कंकण दिले आहे. मी ही 32 लक्षणी पद्मिनी आहे. मी तुमचा 3 दिवसासाठी स्वीकार केला आहे. आता 3 दिवस मी फक्त तुमचीच आहे. तुम्ही असेपर्यंत 3 दिवस मी अन्य कुणाकडेही अजिबात लक्ष न देता पातिव्रत्य सांभाळीन. सौदागर तिला हो म्हणाला. मग त्याने आपल्याजवळील तेजस्वी दिव्यलिंग काढले व समोर ठेवले. ते लिंग पाहताच जय जय चंद्रमौळी असे म्हणत महानंदा भजनात, पूजनात व स्मरणात रंगून गेली. या लिंगावरून अशी कोटी कोटी कंकणे ओवाळून टाकावीत असे तिला वाटले. सौदागर तिला म्हणाला, महानंदे, हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे. तेव्हा तू हे अतिशय सांभाळले पाहिजेस. हे जर भंगले किंवा जळाले तर मी अग्निप्रवेश करीन. तेव्हा हे तू नीट अतिशय जपून ठेव. महानंदेने अतिशय काळजीपूर्वक आपल्या नृत्यशाळेत सौदागराचे ते दिव्यसे लिंग नेऊन ठेवले आणि ती अत्यंत लाडीवाळीकपणे सौदागराला म्हणाली, स्वामी, 3 दिवस जसे आपल्यासाठी या शरीराचे आरक्षण केले आहे तसेच हे दिव्यलिंग अगदी सुरक्षित ठिकाणी ठेवीन. हे पहा माझ्या नृत्यशाळेला. येथे माझे रक्षक कुक्कुट व मरकट आहेत. ते सांभाळतील हे लिंग. सौदागर आणि महानंदा दोघेही मंचकावर झोपले. तेवढ्यात तिची परीक्षा पाहण्यासाठी शंकराने अग्नीला महानंदेच्या नृत्यशाळेत आग लावण्याची आज्ञा केली. नृत्यशाळेला आग लागली. सगळीकडे आग 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 अशी आरडाओरड सुरू झाली. धावपळ सुरू झाली. शेजारचे लोक धावत नृत्यशाळेपाशी येऊ लागले. सौदागराने अत्यंत सुखात गाढ झोपलेल्या महानंदेला हलवून उठवले व सांगितले, महानंदे, जागी हो. आपल्या घरात कुठेतरी आग लागली आहे. महानंदा जागी झाली. पाहते तो आपल्या घरातूनच अग्नीच्या ज्वाला निघत आहेत असे तिने पाहिले. आपल्या नृत्यशाळेलाच आग लागली आहे हे तिच्या लक्षात आले. तशा आगीत ती नृत्यशाळेच्या आत पटकन शिरली. कोंबडा आणि माकडे यांचे दोर सोडले. त्याबरोबर ते पटकन वनात पळून गेले. अग्नीने ती सर्व नृत्यशाळा पूर्णपणे जाळून टाकली होती आणि मगच तो शांत झाला. सौदागराने महानंदेला विचारले, महानंदे, माझे दिव्यलिंग सुरक्षित आहे ना? तू ते मी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित ठेवले आहेस ना? हा प्रश्न ऐकताच महानंदा अतिशय घाबरली. आपण सौदागराचे दिव्यलिंग नृत्यशाळेतच ठेवले होते हे तिला आता चांगलेच आठवले आणि ती एकदम शोक करू लागली. सौदागर म्हणाले, आज दुसरा दिवस आहे. माझे आत्मलिंग जुळून भस्म झाले आणि मी तुला आधीच सांगितले होते की जर या लिंगाला काही झाले तर मी अग्निप्रवेश करीन. आता तुझ्या चुकीकरता मी प्राण देतो. असे म्हणून त्यांनी गावाबाहेर मोठी चिता पेटवली. धडाडून पेटलेल्या अग्नीला प्रदक्षिणा घातल्या आणि ओम नमः शिवाय असे म्हणून सौदागर रूपी शंकरांनी अग्नीत उडी टाकली. महानंदा अतिशय व्यथित अंतःकरणाने सर्व काही पाहत होती. सौदागराने अग्नीत उडी टाकल्यावर तिने मनात निश्चय केला की मी 3 दिवसासाठी या सौदागराला स्वीकारले होते. म्हणजे या 3 दिवसासाठी मी त्याची पत्नीच होते. तेव्हा पतिनिधनानंतर पत्नीने सहगमन करावे हा शास्त्रार्थ आहे. असा विचार करून मग गावातील ब्राह्मणांना आपली सर्व संपत्ती दान केली. अश्वशाळा, हत्तीशाळा, घर इत्यादींचे सुद्धा दान केले. मग स्नान करून महानंदेने आपल्या सर्वांगावर भस्म लावले. रुद्राक्षांच्या माळा हातात गळ्यात घातल्या. हर हर सांब सदाशिव या नावाचे ध्यान करीत तिनेही त्या अग्नीत उडी टाकली. अशा रीतीने महानंदा सौदागराबरोबर सती गेली. त्याबरोबर इतका वेळ धडाडणारा अग्नी एकदम शांत झाला आणि क्षितिजावर एखादा सूर्य उगवावा तसे भगवान शंकर त्या अग्नीमधून प्रकट झाले. मस्तकावर धारण केलेला जटांचा भार, कपाळावरचा तिसरा नेत्र लाल लाल होऊन चमकणारा, माथ्यावर धारण केलेले अतिशय शीतल असे गंगेचे झुळझुळ वाहणारे पाणी, मस्तकावर विलासणारी शांतपणे प्रकाशणारी चंद्राची कोर, निळकंठ, हातात नेहमीचाच त्रिशूळ, सर्वांगावर भस्माचे लेपन, वाघाचे कातडे नेसून हत्तीचे कातडे आपल्या सर्वांगावर पांघरून म्हणून घेतलेले, गळ्यात असंख्य नरमुंडांचे हार घातलेले, सर्वांगावर साप खेळवणारे अतिशय तेजस्वी शंकर अग्नीतून बाहेर आले आणि आपल्या 10 हातांनी त्यांनी अग्नीमध्ये उडी टाकलेल्या महानंदेला चेंडूप्रमाणे अगदी वरचेवर झेलले. भगवान शंकर महानंदेला म्हणाले, महानंदे, सौदागराच्या रूपाने मी तुझी परीक्षा घेतली. त्यात तू पूर्ण खरी उतरलीस.
तुझे पतिव्रत्य आणि माझ्यावरची भक्ती यावर मी प्रसन्न झालो आहे. तेव्हा हवे ते माग. तेव्हा महानंदा म्हणाली, महादेवा, या सर्व नंदीग्राम नगराचा आपण उद्धार करा आणि मला आपल्या पायाजवळ कायमचे स्थान द्या. शंकरांनी तिला तथास्तु म्हटले व तिला शिवलोकी नेण्यासाठी आपले शिवगणांनी युक्त असे दिव्य विमान त्याच ठिकाणी बोलावून घेतले. मग नगरातील सर्व प्राणीमात्रांसह आई आणि भाऊ यांना बरोबर घेऊन महानंदा विमानात बसली. अशा तऱ्हेने नंदीग्राम गावातील त्या सर्वांना शिवचरणाची प्राप्ती महानंदीमुळे झाली. जेथे कधीही कोणता रोग नाही, कसलेही दुःख नाही, तहान भूक सुद्धा लागत नाही, काम क्रोध द्वंद्व दुःख यांचा जाच नाही. साधे पाणी अमृतासारखे अतिशय गोड असते. जिथे इच्छेला येईल त्याचा लाभ होतो. अशा कधीही नाश न पावणाऱ्या ठिकाणी सती पतिव्रता अशा महानंदेला स्थान मिळाले. महानंदेची गोष्ट ऐकून भद्रसेन राजा म्हणाला, हे मुनिवर, आपण मला महानंदेची गोष्ट सांगितली हे चांगले झाले, पण आमच्या या मुलांच्या वागण्याबद्दल काही सांगितले नाही. पराशर ऋषी गोष्ट सांगता सांगता म्हणाले, राजभद्रसेना, हे तुमचे 2 पुत्र म्हणजे मागच्या जन्मीचे महानंदेने पाळलेले कुक्कुट व माकड आहेत. त्यांनी त्या जन्मी केलेल्या शिवपूजनामुळे त्यांना राजपुत्र आणि प्रधानपुत्र असे उत्तम जन्म मिळाले आहेत. हे पुढे न्यायाने खूप वर्ष राज्य करतील, प्रजेला शिवभजनास लावतील, तुमचा उद्धार करतील. हे ऐकल्यावर राजा व प्रधान दोघेही पराशर ऋषींना भक्तिपूर्वक साष्टांग नमस्कार घालून म्हणाले, गुरुदेव, आम्ही धन्य झालो आहोत. अशा सुपुत्रांचे आम्ही जनक आहोत याचा आता आम्हाला खरोखरीच अभिमान वाटतो. पण आपण त्यांच्या मागील जन्मीची कथा आम्हाला ऐकवलीत, पण त्यांचं भविष्यकाळ काय आहे, ते पुढे किती वर्ष राज्य करतील, त्यांचे आयुष्य किती आहे, हे कृपा करून आम्हाला सांगावे. आम्हाला हे एकुलते एक पुत्र असल्यामुळे आमचा सगळा जीव त्यांच्यातच गुंतलेला आहे. मग पुन्हा एकदा पराशर ऋषी थोडा वेळ ध्यान लावून स्वस्थ बसले. ऋषींना असे बसलेले पाहून राजा म्हणाला, ऋषीवर, आपण शांत का? काय आहे आमच्या मुलांचे भविष्य? जे असेल ते ऐकण्याची तयारी आहे. नंतर गंभीर आवाजात पराशर ऋषी म्हणाले, राजा, मी सांगतो ते ऐकून तू व ही सर्व सभा लगेचच दुःखसागरात बुडून जाल याची मला पूर्ण कल्पना आहे. पण मला कळणारी सत्य गोष्ट सांगणे मला भाग आहे. खोटे सांगितले तर माझ्या ज्ञानास कमीपणा येईल व माझ्या साधनेस दोष लागेल, म्हणून मला सत्य तेच सांगितले पाहिजे. ऋषीवर्य, आपण आम्हाला स्पष्ट सांगावे अशी आमची विनंती आहे. भद्रसेन राजा म्हणाला, राजा, तुझ्या मुलाला आता 12 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि त्याच्या विधिलिखिताप्रमाणे आजपासून 7व्या दिवशी याच वेळेला तो मरण पावेल. पराशर ऋषी उद्गारले. हे वचन ऐकताच राजा भद्रसेन बेशुद्ध पडला. सर्वांची अंतकरणे शोकाने अतिशय विदीर्ण झाली. अंतपुरात राणीवशात तर आकाशाला फाडून टाकील असा आक्रोश सुरू झाला. पराशर ऋषींनी राजाला सावध केले. सावध झाल्यावर राजाने विचारले, ऋषीवर, ह्यावर काही उपाय आहे का? असेल तर सांगा, मी तो करीन. राजाचे रुदन ऐकून पराशर ऋषी उपदेश करू लागले. हे नृपश्रेष्ठा, अरे तूच असा धीर सोडलास तर प्रजेने काय करायचे? नृपश्रेष्ठा, तू असा धीर सोडू नकोस. ही पंचमहाभूते ज्यावेळी नव्हती, ज्यावेळी सूर्यचंद्र नव्हते, ही सारी माया नव्हती, त्यावेळी सर्व ब्रह्मांड फक्त शिवाने व्यापलेले होते. त्याच्या हुंकारातून अहम ब्रह्म म्हणून जागृतावस्था आली. हा ध्वनी म्हणजे माया निर्माण झाली. तसेच या विश्वात आपणास दिसणारे त्रिविध अहंकार शिवाच्या इच्छेने निर्माण झाले. त्याने आपल्या सत्वंशाने विष्णू, रजंशाने ब्रह्मदेव व तमंशाने रुद्र निर्माण केला. नंतर त्याने ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करायला सांगितले. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, मला त्याचे काही ज्ञान नाही, मी अज्ञानी आहे, म्हणून मला आपण उपदेश करून त्या संबंधीचे ज्ञान द्यावे. मग शंकरांनी त्यांना 4 वेदांचा उपदेश केला आणि त्या 4 वेदांचे सार म्हणजे हा रुद्राध्याय आहे असे सांगितले. या अध्यायात मी प्रत्यक्ष सांगितलेल्या ज्ञानाहून संपूर्ण अगदी श्रेष्ठ ज्ञान जगात दुसरीकडे नाही. हा रुद्राध्याय म्हणजे प्रत्यक्ष मीच आहे असे महेशांनी स्वतः सांगितले. हा रुद्राध्याय जो कोणी मनापासून आणि पूर्ण भक्तिभावनेने वाचतात किंवा ऐकतात, त्यांचे दर्शन घेतल्याने इतर व्यक्तीसुद्धा उद्धरतात. मग ब्रह्मदेवानी प्रत्यक्ष शंकरांच्याकडून घेतलेला आपल्या 7 मानसपुत्रांना हा रुद्र सांगितला. तेथून अत्यंत तपस्वी, ज्ञानी व श्रेष्ठ अशा ऋषीच्या मुखातून पृथ्वीतलावर हा अध्याय आला. जो या अध्यायाचे
पारायण अत्यंत मनापासून करतो. त्याच्या दर्शनाने तीर्थेही अधिकच पावन होतात. स्वर्गातले देवही अशा व्यक्तींचे दर्शन घ्यायला अत्यंत आतुर होतात. असा हा रुद्रमहिमा आहे. हा रुद्रमहिमा ज्यावेळी फार वाढला त्यामुळे यमपुरीसुद्धा पार ओस पडली. यमदूतांना या पृथ्वीवर काही काम उरले नाही. अशा तऱ्हेने यमपुरी ओस झाली तर स्वर्गाचे काही खरे नाही. कारण इथे भयंकर गर्दी होईल व त्यामधून देवतांनाही आव्हान निर्माण होऊ शकेल. म्हणून पृथ्वीवरील स्थिती आहे तशीच राखण्यासाठी मग यमाने अभक्तीला, नास्तिकतेला या पृथ्वीवर पाठवले. तिच्या सांगण्यावरून या अध्यायावर तिथले काही कुतर्कवादी वाद घालू लागले. अभक्ती व नास्तिकतेने लोकांच्या मनातील मत्सर वाढवला. त्यामुळे काही लोक शिवाचा द्वेष करू लागले आणि अंतिम महानरकात जाऊन पडले. यमाने सेवकांना सांगितले, जे कोणी शंकरांचा थोडासुद्धा द्वेष करत असतील त्यांचे आयुष्य कमी करा आणि त्यांना सारखा खूप त्रास द्या. जे कोणी शिव मोठा, विष्णू लहान आहे किंवा विष्णू मोठा व शंकर लहान आहे असा भेदाभेद करत असतील त्यांनाही मागे पुढे न पाहता नरकात घाला. ज्यांना रुद्राध्याय अजिबात आवडत नाही त्यांना खुशाल कुंभीपाकात फेका. या रुद्राध्यायाची मनापासून व भक्तिभावनेने पारायणे करणाऱ्याचे आयुष्य वाढवा. म्हणून हे राजा, आता नियमितपणे तू रुद्राध्यायाची पारायणे कर. शिवावर अभिषेकाची संतत धार धर, म्हणजे हे जे येणारे संकट आहे ते टळेल. आणि आपल्या इथेच शतघटांची स्थापना कर. दिव्य वृक्षांची पाने आणून घटातील पाणी मंत्राने पवित्र कर आणि त्या पाण्याने तुझ्या पुत्राला स्नान घाल. रोज रुद्राध्यायाची 10,000 आवर्तने याप्रमाणे 7 दिवस सतत आवर्तने कर, म्हणजे तुझे संकट एकदमच टळेल. भद्रसेन राजाने अत्यंत नम्रतेने पराशर ऋषींचे पाय धरले आणि म्हणाले, मुनिराज, आपण ऋषीश्रेष्ठ आहात. काळ, मृत्यू, भय आणि शोक यापासून तुमच्यासारख्या गुरुशिवाय माझे कोण रक्षण करणार? तुम्हीच मला या संकट निवारण्यासंबंधी मार्गदर्शन केले आहे, तेव्हा मी हे ताबडतोब करतो. पण आपणच आचार्य होऊन हा अभिषेक व 10,000 आवर्तने करावीत ही प्रार्थना आहे. तेव्हा तुम्हीच आचार्य म्हणून काम करावे. तुमच्याबरोबर ऋषीमुनी आहेतच, सांगाल तेवढे आणखी बोलावून आणतो. आपण लगेच प्रारंभ करावा. मग राजा भद्रसेनाने 1000 ब्राह्मणांना बोलावले. हे सर्व ब्राह्मण उत्तम प्रकारचे शिवभक्त होते, विद्वान होते, सदाचारी होते. परधन आणि परस्त्री यांच्याविषयी त्यांच्या मनात मुळीच आसक्ती नव्हती. पापाचा पैसा मिळवणारे ती मुळीच नव्हते. आकाशातून भरधाव वेगाने जाणारा सूर्याचा रथसुद्धा शाप देऊन थांबवू शकतील असे त्यांचे तपसामर्थ्य होते. ज्ञानाने प्रत्यक्ष शंकराला कैलासावरून खेचून आणतील असा त्यांचा प्रभाव होता. असे 1000 ब्राह्मण आल्यानंतर 1000 घटांची पराशर मुनींनी तेथेच स्थापना केली. तीर्थक्षेत्रीचे अत्यंत पवित्र नद्यांचे पाणी त्यात भरून ठेवले. शुभ अशी आंब्यांची ताजी पाने प्रत्येक घाटात घातली आणि सर्व तयारी होताच रुद्रघोष सुरू झाला. शिवनामाचा गजर सारखा रात्रंदिवस सुरू होता. 7 दिवस अशा तऱ्हेने पूर्ण झाले. 7व्या दिवशी पूर्वी वर्तिलेल्या भविष्याप्रमाणे यमराज बाळ सुधर्माचे प्राण नेण्यासाठी भद्रसेन राजाच्या घरी आले. मृत्यूवेळ आली. सुधर्म बेशुद्ध होऊन पडला. हृदयाचे स्पंदनही थांबले. एक घटिका संपली. राजा भद्रसेन पुत्राची अवस्था पाहून मनात अतिशय व्याकुळ झाला. नंतर पराशर ऋषींनी स्थापन केलेल्या पवित्र घटातले रुद्रोदक बाळाच्या अंगावर शिंपडले. त्याबरोबर बाळ शुद्धीवर आला. त्याने आपले डोळे उघडून पाहिले. अतिशय आनंदामुळे भद्रसेन राजाच्या डोळ्यातून आनंदाश्रू गळू लागले. सुधर्म उठून बसला. तेव्हा पराशर मुनी राजाला म्हणाले, आपण जिंकलो. बाळाची मृत्यूवेळ टळून गेली. पहा, तो उठून बसला. मग त्यांनी सुधर्माला विचारले, काय घडले, आठवते आहे का तुला? हो, चांगलेच आठवते आहे. नवे ते दृश्य अजूनही माझ्या डोळ्यापुढे दिसते आहे. एक भयंकर पुरुष माझ्या जवळ आला. त्याचे लांब लांब सुळे तोंडाबाहेर आले होते. त्याचे डोळे अग्नीसारखे अगदी लाल होते. जटा वर बांधल्या होत्या. कपाळाला सिंदूर फासला होता. तो अगदी माझ्या जवळ आला. मग माझ्या दंडाला धरले. असा हा भयंकर पुरुष मला धरून नेत होता. तेवढ्यात 4 अत्यंत तेजस्वी पुरुष तेथे धावत आले. त्यांनी व्याघ्रांभर नेसले होते. अंगाला भस्म फासले होते. त्यांच्या हातात लखलखती शस्त्रे होती.
मला त्या भयंकर पुरुषापासून सोडवले आणि त्या भयंकर पुरुषाला पकडून मारत मारत घेऊन गेले. सुधर्म राजपुत्राने सांगितले. शंकर रुद्र महात्म्याची प्रचिती सर्वांनी पाहिली व त्याबरोबर राजा भद्रसेनासह सर्वांनी शंकरांचा जय जयकार केला आणि सर्व ब्राह्मणांना लोटांगण घातले. स्वर्गातून देवांनीही ते दृश्य पाहून सर्वावर पुष्पवृष्टी केली. मंगलवाद्ये वाजू लागली. नंतर भद्रसेनाने पुन्हा एक होम केला. अतिशय आनंदाने अनेक उत्तम वस्तू ब्राह्मणांना अर्पण केल्या. सर्वांना उत्तम पंचपक्वान्नाचे जेवण घातले. आपले भांडार उघडून मनसोक्त दान देऊन आलेले सर्व याचक तृप्त केले. त्याचवेळी दुधात साखर पडावी किंवा सोन्याला सुगंध यावा याप्रमाणे आणखी एक फार मोठा सुयोग आला. देवर्षी नारद त्यावेळी अचानक आपणहून मंडपात अवतरले. त्यांना तेथे आलेले पाहताच कुंडातून प्रत्यक्ष अग्नी त्यांच्या दर्शनासाठी बाहेर आला. पराशर ऋषी, भद्रसेन राजा यांच्यासह सर्वांनी नारद मुनींना अत्यंत आदराने नमस्कार केला. राजाने व सर्वांनी नारद मुनींची षोडशोपचारी पूजा केली. नारद मुनी म्हणाले, मी स्वर्गातून पृथ्वीवर येता येता वाटेमध्येच शंकरांचे 4 दूत पाहिले. मृत्यूला ते बांधून आपल्याबरोबर नेत होते. मी चौकशी केली तेव्हा मला समजले की राजा, तुझ्या पुत्राचे मरण चुकले आहे. रुद्रानुष्ठाने करून तू फार फार धन्य झाला आहेस. तुझ्या पुत्राच्या रक्षणासाठी शिवाने वीरभद्राला पाठवले होते. माझ्या देखतच त्याने स्वतःच मृत्यूला विचारले, कोणाच्या आज्ञेने तू भद्रसेन राजाच्या मुलाचे प्राण आणलेस? त्याला तर आणखी 10,000 वर्षांचे आयुष्य आहे. तो सार्वभौम राजा होईल. शिवमहिमा तुला ठाऊक आहे ना? मग तुझी मर्यादा सोडून तू अशा प्रकारे का वागलास? तेव्हा मृत्यूने उत्तर दिले, क्षमा करावी महाराज मला. पण मी नेहमीप्रमाणे आपल्याकडे असलेली महाराज भद्रसेनाची पत्रिका वाचून पाहिली. त्यामध्ये स्पष्टपणे 12व्या वर्षी त्याला गंडांतर होते. ते माझ्या प्रत्यक्षच पाहण्यात आले, म्हणून माझ्या हातून हा अपराध झाला. मग त्याच्या हातून घडलेल्या त्या अपराधामुळे अत्यंत कष्टी झालेल्या यमाने शंकरांचे स्तवन केले आणि न कळत आपल्या हातून अपराध झाला, याबद्दल क्षमा करावी असे पुन्हा पुन्हा विनवले. नारदांचे अशा तऱ्हेचे बोलणे ऐकून भद्रसेन राजाने अत्यंत लीनतेने व भक्तिभावाने पुन्हा लोटांगण घातले. मुलाचा मृत्यू टळल्याच्या झालेल्या अतिशय आनंद प्रित्यर्थ आणखी 1000 रुद्र करून मोठा उत्सव केला. अशा तऱ्हेने 100 रुद्र केले की तो पुरुष शतायुषी होतो आणि हा रुद्र महात्म्याचा अध्याय वाचला की तो पुरुष शिवरूप होऊन जातो. तो तेथेच जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतो. नंतर नारद मुनी गुप्त झाले. भद्रसेन राजाने अपार दक्षिणा देऊन आपल्या गुरुला संतुष्ट केले. नंतरच अत्यंत आदराने त्यांना निरोप दिला. हे आख्यान जे वाचतील त्यांना अतिशय दीर्घायुषी, उत्तम व सद्गुणी संतती लाभेल. ब्राह्मणांना 1000 गायी दान केल्याचे पुण्य हा अध्याय वाचला म्हणजे त्या माणसाला मिळेल. महापापे चटकन नाहीशी होतील. हा अध्याय त्रिकाळ वाचला तर त्याच्यावर आलेली महाभयानक गंडांतरे दूर होतील. या कलियुगात तर शिवकीर्तनाचा महिमा विशेष मोठा आहे. पुढे भद्रसेन राजाने सुधर्मपुत्राला आपले राज्य दिले. तारकाला राज्याचे प्रधानपद दिले आणि प्रधानांसह राजा वानप्रस्थाश्रमाचा स्वीकार करून तप करण्यासाठी वनात निघून गेला. शंकरांनी आपले दिव्य विमान पाठवून त्या दोघांना स्वर्गलोकात नेले. ते दोघे तिथे विष्णू ब्रह्मदेव यांच्या राज्यात काही दिवस राहून शेवटी शिवस्वरूपात विलीन झाले. हा 11वा अध्याय म्हणजे प्रत्यक्ष 11 रुद्र आहेत. हा अध्याय भक्तिभावनेने नेहमी ऐकला पाहिजे, वाचला पाहिजे, म्हणजे 11 रुद्र प्रसन्न होतात आणि मनामध्ये इच्छिलेले फळ प्राप्त होते. मृत्युंजय जप आणि अनुष्ठान जे कोणी करतात त्यांना कसल्याही प्रकारची ग्रहपीडा, पिशाच्य पीडा, रोगपीडा कधीही बाधत नाही. जो या अध्यायाला खोटे आहे असे कुत्सितपणे म्हणेल तो अतिशय अल्पायुषी होईल. अशा माणसाची संगतही कधी धरू नये. त्याला कायमचे वाळीत टाकावे. जर विष खाणाऱ्याच्या पंक्तीला बसून जेवले तर जेवणारालाही मृत्यू येणारच. म्हणून अशा नास्तिकाची संगत अजिबातच धरू नये. सर्व शिवलीलामृत वाचणे ज्यांना अजिबात शक्य नसेल त्यांनी हा एक रुद्राचा अध्याय तरी जरूर वाचावा. या अध्यायाचे पारायण करणाऱ्याला रोज रुद्र केल्याचे पुण्य मिळते.
त्याच्या घरी नेहमी अतिशय आनंद भरलेला राहतो. ओम नमः शिवाय. सांब सदा शिव. हर हर महादेव.